हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? सो आता आम्ही चाललो आहे बीचवरती. सकाळी तर तुम्ही बघितलंच असेल की आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करून आलो, त्याच्यानंतर आमच्या कुलस्वामिनीचं दर्शन केलं आणि फायनली आता आम्ही चाललो आहे मुलांना घेऊन बीचवरती एन्जॉय करण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया बीचवरती आणि तिकडे काय काय धमाल मस्ती होते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. बीचवरती आल्याच्यानंतर पोरांमध्ये जी एक्साइटमेंट वाढली आहे ना, ती पाहून खूप मनाला आनंद होतो आणि तक्षू तर आमचं नाचायलाच लागलं आहे. आणि आता बघू, पोरांना राईड्सवरती खेळायला मजा येते, या पाण्यामध्ये खेळायला मजा येते. राईड्स पण भरपूर दिसत आहेत तिकडे, तर बघूया आपण आता. आणि ते टॉमी पण बसलेला आहे. तर आता आपण जाऊया पुढे आणि करूया एन्जॉय. आणि इथे बघा, पोरं इथे आपली खेळायला लागली आहेत मातीमध्येच, पाहू शकता तुम्ही. आणि मलाही खूप मातीमध्ये खेळायला आवडतं, खास करून वाळूमध्ये मला पण खेळायला खूप आवडतं. लहानपणची आठवण आली मला. आमचा तक्षू पण बघा मातीमध्ये खेळायला लागलाय. आणि तक्षूला कंपनी द्यायला आमची सायशा आहे, कारण सायशाला पण खूप आवडतं मातीमध्ये खेळायला. आणि प्रिशा आणि तनू गेले पाण्यामध्ये खेळायला. तिथे भरपूर राईड्स दिसत आहेत. मला राईड्सवरती बसायला भीती वाटते, तर मी राईड्सवरती बसणार नाही आहे. आणि ते आमचा छोटा पिल्लू बघा काय करतोय, मस्तपैकी मातीमध्ये बसून खेळतोय. कसं आहे ना, लहान मुलांना ना मातीमध्ये खेळायला खूप आवडतं आणि खास करून वाळू ही मौसर असते, त्यामुळे मुलांना अजून एन्जॉय. आणि खेळणी तर आम्ही घरातूनच घेऊन आलो होतो, त्यामुळे मुलांना अजून मजा वाटते खेळायला. आणि तक्षू तिला कंपनी देतोय, बारकीला आमच्या. आणि मस्त दोघं जण रमलेले बघा खेळायला. आणि त्या दोघी पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करतायत, प्रिशा आणि तनू. त्या बघ कशा नाचतायत. आणि ना कसं ना, बीचवरती आलं ना की मन एकदम प्रसन्न होतं. सगळं जर टेन्शन असतं ना, ते इकडे आपण येऊन सगळं विसरून जातो. आणि ते तक्षू आणि सायशा पण मस्त रमलेत दोघं जण मातीमध्ये खेळून. त्यांची हालत बघा काय झालेली आहे, पूर्ण मातीमध्ये राबलेले आहेत ते. तक्षू पण आमचा आणि सायशा पण. आणि आता आम्ही इथे आलो आहे राईड्सवरती बसायला. जी वाळूमध्ये चालणारी बाईक असते त्याच्यावरती आम्ही बसलोय. मी फक्त याच राईडवरती बसू शकते, बाकी कुठल्याच राईडवरती मला बसायला आवडत नाही, कारण मला खूप भीती वाटते. पाण्याच्या कुठल्याच राईड्समध्ये मी बसत नाही. मला फक्त नॉर्मली ही राईड्सवरती मी बसते, ते पण मला खूप भीती वाटत होती, तरी पण मी बसली आहे. आणि बाकी प्रिया आणि पप्पू आमचा ते पाण्याच्या राईड्सवरती सगळ्या एन्जॉय करणार आहेत. भरपूर राईड्स आलेले आहेत बघा. बनाना राईड्स पण आहे इथे, बोट्स राईड पण आहे आणि पॅराडाईज पण आहे इथे, त्यामुळे भरपूर अशा राईड्स आहेत. इथे काका, दादा आणि प्रल्हाद बसलेले आहेत. ते काहीच एन्जॉय करत नाहीत, फक्त मस्त आपल्या वाळूमध्ये पाय घालून गप्पा गोष्टी चालल्यात त्यांच्या. आणि ते मग सनसेट झालेला आहे छानपैकी. प्रिशा आणि तनू मस्त एन्जॉय करतात पाण्यामध्ये लोळून लोळून. मला पण खूप इच्छा आहे भिजायची, पण मी आता भिजू शकत नाही, कारण मी काही कपडे घेऊन आली नाही आहे सोबत. आणि जाऊ द्या, नेक्स्ट टाईम मी नक्की भिजेन. आणि बघा ड्रॅगन राईड्स आहे, खूप छान वाटते बघा. ड्रॅगन बघायला छान वाटते, पण जेव्हा ती पाण्यामध्ये जाते ना तेव्हा खूप भीती वाटते. कारण लाटा तुम्ही बघू शकता समुद्राच्या किती मोठमोठ्याने येत आहेत, त्यामुळे त्या मध्ये जेव्हा जाते तेव्हा फार भीती वाटते. आणि ड्रॅगन्समध्ये मला वाटतं तनिषा आमची बसणार आहे नंतर. तिला बसायचं आहे ड्रॅगन्स राईड्समध्ये.
आणि मी फक्त पाण्यामध्ये शतपावल्या करते, कारण मी तेवढंच करू शकते. कारण मी युजली मला भिजायचंच होतं, पण मी काही कपडे घेऊन आली नाही आहे. तर आम्ही फक्त मुलांबरोबर एन्जॉय करतो आहे, बस, अजून काय नाही. आणि इथे प्रियामध्ये आणि माझ्यामध्ये शर्यत लागलेली आहे पाण्यामध्ये पळायची. आता बघूया कोण जिंकते. आणि दोघींमध्ये टाय झालेले आणि दोघी पण आम्ही विनर झालेलो आहोत, कारण दोघी सेम आलो आम्ही. आणि ते पप्पू आणि प्रिया चालले आता राईड्सवरती बसायला. आणि खूप भीती वाटते बाबा, ते लोक कसे बसतात काय माहिती. आणि प्रिया आमची बिंदास आहे, ती बिंदास राईड्सवरती बसते. आणि आता ती चालली त्या बोटमध्ये बसायला. आणि ती बोट अक्षरशः ना खूप फास्टमध्ये जाते आणि त्याची उलटी पुलटी होते. मला भीती वाटते, पण हे लोक बसतात बाबा सगळ्या राईड्समध्ये. मला फार भीती वाटते. आता ते लोक चालले. लाटा बघा केवढ्या येत आहेत आणि कसे ते लोक बोट चालवणार आहे काय माहिती. मला फार भीती वाटते त्यांच्याकडे बघूनच. पण प्रिया आमची डेअरिंगबाज आहे, ती सगळ्या याच्यामध्ये बसते. आम्ही कुठेही जातो ना, ती सगळं ट्राय करते, पण मीच ट्राय करत नाही. आणि बोट झाली आहे स्टार्ट. आणि लाटा बघू शकता तुम्ही, किती जोर जोराच्या लाटावरती येत आहेत आणि ती बोट किती उडते आहे. आणि कसे हे लोक बसले आहेत ते बघूनच खूप भीती वाटते. पप्पू आणि प्रिया मस्तपैकी बोट्समध्ये एन्जॉय करत आहेत. आणि त्यांची राईड्स आता झालेली आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी लोकांनी भरपूर एन्जॉय केला. पप्पू आमचा घाबरला आहे, पण प्रियाने भरपूर एन्जॉय केले, ह्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आणि आता मी मस्तपैकी आम्ही दोघीजणी पाण्यामध्ये जरा फिरतोय, कारण आम्ही भिजू शकत नाही, पण आम्ही असंच पाण्यामध्ये जरा शतपावल्या करतोय. आणि इथे प्रिया आणि पप्पूची चालली आहे मस्ती दोघांची. आणि इथे प्रिया आणि मी वाळूवरती आमच्या दोघांचे नाव लिहिलेले आहेत. म्हणजे मी प्रल्हादचं आणि माझं नाव लिहिलेलं आहे. आणि प्रियाने तिकडे पप्पूचं, आमच्या पप्पूचं आणि प्रियाचं नाव लिहिलेलं आहे. सो अशा प्रकारे आम्ही भरपूर एन्जॉय केला बीचवरती. तसंच मुलांनीही एन्जॉय केला, आम्हीही एन्जॉय केला. आणि आता वेळ होते आमची परतीची, म्हणजेच मुंबईला यायची, कारण 3 दिवस आमचे झाले आहेत इकडे. आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय केला इथे. देवदर्शनसुद्धा छान झालं आहे आणि तेवढीच मुलांचा हॉलिडेसुद्धा मस्त गेला आहे. पुन्हा आम्ही 11 तारखेला आमच्या शिमग्याला गावाला येणार आहे. तर आता आम्ही 3 दिवसासाठी आलो होतो. आमची जी कामं करायची होती ती सगळी कामं केली आम्ही. आणि हा जो आमचा 3 दिवसाचा प्रवास आहे, गणपतीपुळ्याचा जी जर्नी आहे, ती खूप छान ठरली आमची आणि खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. आता आज रात्री आम्ही पुन्हा परतीला निघणार आहोत मुंबईला यायला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. आता पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते पण मुंबईमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. तर आता भेटूया डायरेक्ट मुंबईमध्ये.